गावातला रानमेवा खाण्यासाठी गावाला गेलो. सकाळी पहाटेचे पाडाचे आंबे घेऊन नदीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. हऱ्या नागोबा येईल असा इशारा करून सावध करत होता. झुळझुळ वाऱ्यासोबत नदीच्या काठावर गप्पा मारल्या आणि अंगात कलेचे किडे, त्याच्यामुळे गाणेही म्हणालो. त्यानंतर घरी जातेवेळी आमच्या बालपणीची आठवण म्हणून आम्ही पिटुंगरी हातावर फोडली. याला तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सांगा. दुपारी जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाज येतो हे बघण्यासाठी आम्ही जांभळीच्या झाडाखाली गेलो आणि एक दोन झोडपे मारून जांभूळ तोडण्याचा प्रयत्न केला, पण जांभूळ हे डायरेक्ट बाजूच्या वाडीमध्ये पडत होत्या. मग काय, डायरेक्ट झाडावर चढलो आणि सुंदर सुंदर जांभळी तोडल्या. जांभूळ तोडून झाल्यानंतर आमचा नाटका मित्र यांनी ऍक्टिंग करायला सुरुवात केली. या जांभळी घ्या, ताज्या ताज्या जांभळी घ्या, 2 रुपये किलो. मग याची ऍक्टिंग करून झाल्यानंतर प्रश्न पडला की ह्या जांभळी न्यायच्या कशा. तर मग आम्ही जुगाड केला निसर्गाचा आधार घेत. सागाच्या पानाला गुंडाळून त्यात गवताचा धागा करून सुंदरपैकी पॅकिंग केल्या. आमच्यासाठी पाण्याची सोय करणारा जीवनदादा त्याच्यासाठी जांभळी ठेवल्या आणि अतिशय तीव्र गतीच्या वेगाने आम्ही घराकडे निघालो. दुसऱ्या दिवशी परत पहाटे आम्ही जांभळीवर डाका टाकण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेलो. यावेळी आमच्या पार्टीचा म्होरक्या गणेश होता. झाडावर चढण्यासाठी 2 पायाच्या माकडांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यशही आला. त्यांनी मस्तपैकी सुंदर सुंदर जांभळी तोडल्या. आम्ही मेहनत करून तोडलेल्या मालाची वाटणी करतच होतो तर तेवढ्यात वावर मालक आला. मग क्षणभरही विचार न करता अतिशय वाऱ्याच्या वेगाने आम्ही घराकडे पळालो आणि आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला.